महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शनी मंदिर परिसरात धर्म पर्यटन केंद्र आमदार अमरीशभाई पटेल यांचे प्रतिपादन। अन्नकूट व प्रसादी कार्यक्रमात हजारोंची उपस्थिती। शिरपूर तालुक्याला थोर धार्मिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, त्याचे जतन करण्याचे काम नियोजनातून सुरू आहे। आगामी काळात शनी मंदिर परिसर धर्म पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले जाणार असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते प्रमुख आकर्षण ठरेल, अशी माहिती आमदार अमरीशभाई पटेल यांनी दिली। खेड बुद्रुक तालुका शिरपूर येथील शनी मंदिर ट्रस्ट तर्फे 22 ऑक्टोबरला सायंकाळी अन्नकूट व प्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी, सभापती KD पाटील, ट्रस्टचे संस्थापक ND पाटील, कार्यवाह राजेश पाटील, रवींद्र गुजर, चंद्रकांत पाटील, शिरीष पाटील, नरेंद्र पाटील, अरुण धोबी, राजगोपाल भंडारी, मिलिंद पाटील, RS पाटील, ग्राम पुरोहित शुक्ल आदी उपस्थित होते। आमदार पावरा म्हणाले की अध्यात्म आणि देव हे संस्कृतीचे रक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून हजारो वर्षापासून चांगले जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन मिळत आहे। शनी मंदिर ट्रस्टने अत्यंत बिकट परिस्थितीत परिसर स्वच्छ आणि मंगलमय राखला, ही कौतुकाची बाब आहे। यापुढील काळात ट्रस्टच्या विकासासाठी आवश्यक ती मदत सढळपणे केली जाईल। ग्राम पुरोहित शुक्ल यांनी मंदिराच्या ऐतिहासिक महात्म्याची माहिती देऊन जीर्णोद्धार कार्यासाठी समाजाने सक्रिय सहभाग द्यावा असे आवाहन केले। RS पाटील, मिलिंद पाटील, अरुण धोबी यांनीही मनोगत व्यक्त केले। राजेश पाटील यांनी प्रास्ताविकात ट्रस्टच्या उपक्रमाची व आगामी नियोजनाची माहिती दिली। यशवंत निकवाड यांनी सूत्रसंचालन केले। खोंडे यांनी आभार मानले। ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले। नानाला विचारलं तर म्हणे 9-10 मंदिर इथे आहे। महत्त्वाचं मंदिर फक्त शनी मंदिर आहे, त्याच्याबरोबर राम मंदिर बी आहे, वेगवेगळे मंदिर आहे। तर आता नानांनी ठरवलं आहे की सगळं जीर्णोद्धार करायचं याचा, तर आमचं पूर्ण सहकार्य त्यांना राहणार आहे आणि भूपेशभाई वगैरे बी सगळे सहकार्य करणार आहे। नाना एक चांगल्या प्रकारे सगळे चांगले मंदिर आपल्याकडे ज्यांचं जीर्णोद्धार झालेला आहे, आता हे एक बाकी आहे, ते आपण सर्व मिळून एक चांगलं धर्मस्थान इथे बनवू। आणि शनी मंदिर असल्यामुळे पूर्ण तालुक्याच्या लोकांचे त्याच्यावर फार हे आहे, आस्था आहे आणि त्या आस्थाप्रमाणे जितके मंदिर असेल त्याची एक आपण चांगल्या प्रकारे भूपेशभाई आणि नाना आणि सगळे लोक मिळून, आमदार साहेब मिळून त्याला कसं भव्यता आणू शकतो आणि त्याच्यापेक्षा जास्त कसं आस्थामध्ये परिणाम आपण बदलू शकतो, त्यासाठी आपण सर्व मिळून पूर्ण तालुक्याचे लोकांना सहभाग घेऊन याला चांगलं करायला पाहिजे असं माझंही मत आहे, नानांचंही मत आहे। सर्व मिळून करू इतकंच मी यावेळी सांगेन। आणि आपण सर्व आला, मला नानांनी सांगितलं होतं आणि बबन भाऊने बी फार सांगून इथे मला आमंत्रित केलं, त्याबद्दल नानांचा मी आभारी आहे आणि बबन भाऊचाही आभारी आहे। आणि तुम्ही सर्व माझे 2 शब्द ऐकले त्याबद्दल तुमच्याही मी आभारी आहे। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।